नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण उन्हाळी वाळवण रेसिपीमध्ये साबुदाणा बटाट्याची चकली कशी तयार करायची ते बघणार आहोत। दिवाळीच्या फराळामध्ये असते तशी मस्त खमंग खुसखुशीत आणि पोकळ अशी ही साबुदाणा बटाटा चकली तयार होते। ही चकली बनवत असताना आपण काही खास ट्रिक वापरलेली आहे, यामध्ये फ्लेवर ॲड केलेले आहे, त्यामुळे चकली अधिकच चविष्ट तयार होते। बनवायला खूप सोपी आहे, तर रेसिपीला पटकन सुरुवात करूया। साबुदाणा बटाट्याची ही फ्लेवरफुल पोकळ चकली तयार करण्यासाठी इथे आपल्याला साबुदाणा लागणार आहे। एक वाटीभर इथे हा साबुदाणा आहे। वजनी प्रमाणामध्ये पाव किलो एवढा हा साबुदाणा आहे। आता सकाळची वेळ आहे, सकाळच्या वेळेला आपल्याला हा साबुदाणा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि भिजत घालायचा आहे। साबुदाणा कमीत कमी 6 ते 7 तास तरी व्यवस्थित मऊ असा भिजला गेला पाहिजे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे, झाकून ठेवायचं आहे आणि हा साबुदाणा असाच आपल्याला भिजत ठेवायचा आहे। आता रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळेला तुम्ही पाहू शकता साबुदाणा अगदी भिजून दुप्पट झालेला आहे। दाणा छान मोकळा झालेला आहे आणि मस्त असा साबुदाणा मऊ भिजलेला आहे। तर आता रात्रीच्या वेळेला आपल्याला यामध्ये कळकळीत गरम असं पाणी घालायचं आहे, त्यामुळे चकली खूप मस्त अशी खुसखुशीत तयार होते। आता भिजलेला साबुदाणा सर्वात आधी मोकळा करून घ्यायचा। आता कळकळीत पाणी तर घालायचं, परंतु नक्की किती घालायचं, तर ज्या वाटीने तुम्ही साबुदाणा घेतलेला आहे मोजून, त्याच वाटीने मोजून 1.5 वाटी इतकं आपल्याला पाणी लागणार आहे। साबुदाणा जर जास्त पाणी शोषत असेल तर तुम्ही इथे पाणी थोडं जास्त घेतलं तरी चालेल। आता हे पाणी छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। पाण्याला उकळी आलेली आहे आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर साबुदाण्यामध्ये जेव्हा तुम्ही पाणी घालत आहात तेव्हाच मीठ सुद्धा घाला। असं केल्यामुळे साबुदाण्याच्या एक एक दाण्याला हे मीठ लागतं आणि जी चकली आहे ती खूप चविष्ट तयार होते। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे। पाणी मी गॅसवरून खाली काढून घेतलं आणि या कळकळीत गरम पाण्यामध्ये हा भिजलेला साबुदाणा घालायचा आहे। जास्त प्रमाणामध्ये जर तुम्हाला चकली तयार करायची असेल तर साबुदाणा व्यवस्थित एका भांड्याने मोजून घ्यायचा आणि त्याच भांड्याने इथे पाणी घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हा साबुदाणा मी इथे असाच भिजत ठेवलेला होता। आता दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे, सकाळी झाकण काढून घेतलं आणि तुम्हाला साबुदाणा दाखवते बघा। अगदी छान असा हा मऊ झालेला आहे। आपण यामध्ये गरम पाणी घातल्यामुळे गरम पाण्यामध्ये हा व्यवस्थित भिजला जातो आणि मऊ होतो। आता इथे ही खास ट्रिक तुम्हाला सांगते आहे, इथे ठेचणी घ्यायची आणि ठेचणीने शक्य होईल तेवढा हा साबुदाणा ठेचून असा मऊ करून घ्यायचा। या अशा पद्धतीने ही साबुदाणा चकली तयार केली तर ती खूप खमंग खुसखुशीत अगदी हलकी फुलकी आणि पोकळ बनून तयार होते। शक्य असेल तेवढा हा साबुदाणा व्यवस्थित असा ठेचून घ्यायचा आहे। जणू काही तुम्ही साबुदाण्याच्या चिकाची ही चकली केली असंच तुम्हाला खाताना वाटेल। तर तुम्ही पाहू शकता इथे 5 ते 7 मिनिटं कंटिन्यू मी हा साबुदाणा व्यवस्थित असा ठेचून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे घालायचे आहेत, तर 3 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे खिसणीवरून खिसून घ्यायचे आहे। बटाटे खूप जास्त घातल्यामुळे चकली हळूहळू जुनी झाल्यानंतर लाल होते आणि तळल्यानंतर सुद्धा ती खूप जास्त लाल दिसते, त्यामुळे यामध्ये बटाट्याचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे। खूप जास्त प्रमाणात बटाटा घ्यायचा नाही। आता हा किसलेला बटाटा या साबुदाण्यामध्ये मी इथे घालून घेतलेला आहे। यामध्ये आपण आधीच मीठ घातलेलं होतं, परंतु बटाटा घातलेला आहे त्यामुळे बटाट्यापुरतं मी इथे सेंधव मीठ चवीप्रमाणे ॲड केलेलं आहे। त्यानंतर 1 चमचा इथे छोटा 1 चमचा जिरं घेतलं, 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचा ठेचा घेतलेला आहे। त्यानंतर फ्लेवरफुल चकली आपण बनवतोय त्यामुळे अर्धा इंच आल्याचा तुकडा अगदी बारीक असा मी खिसून घेतलेला आहे। त्यानंतर एका अख्ख्या लिंबूचा रस आहे तो इथे घातलेला आहे। आता घातलेलं सर्व साहित्य पुन्हा या ठेचणीच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आलं आणि लिंबूमुळे ही चकली अतिशय चविष्ट तयार होते आणि मस्त अशी फ्लेवरफुल सुद्धा तयार होते। परंतु जर तुम्ही उपवासामध्ये आलं किंवा लिंबू खात नसाल तर तुम्ही ते स्किप करू शकता। आता इथे मिश्रण तुम्ही पाहू शकता असं मस्त सैलसर आणि व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये हे बनून तयार आहे। यामध्ये खूप जास्त ओलावा नको आणि खूप जास्त कोरडही हे मिश्रण नको। ओलावा असावा म्हणजे खूप जास्त सैल नसावं। खूप जास्त सैल असेल तर चकली पाडणं पॉसिबल नाही आणि खूप जास्त कडक असेल तर चकली कडक होते, निबर होते आणि चकली पाडत असताना सुद्धा हाताला खूप जास्त जोर द्यावा लागतो।
चकली तयार करण्यासाठी इथे मी हा साचा घेतलेला आहे. यामध्ये चकलीची प्लेट फिक्स करून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे असा साचा किंवा सोऱ्या नसेल तर तुम्ही इथे पायपिंग बॅग किंवा एखादी मिठाची दुधाची पॉलिथिनसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित असं दाबून भरून घ्यायचं आहे. सुरुवातीला थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं, म्हणजे यात काही हवा असेल तर ती निघून जाते आणि चकली तयार करत असताना ती कुठेही तुटत नाही. आता मी गच्चीवर आलेली आहे आणि प्लास्टिक पॉलिथिनचा असा जो काही पेपर असतो तो मी इथे अंथरून घेतलेला आहे आणि यावर ही चकली हव्या त्या आकारामध्ये पाडून घ्यायची आहे. चकली तुम्ही पाहू शकता कुठेही अजिबात तुटलेली नाही. आता काय करायचं, सर्व चकल्या तयार करून झाल्यानंतर हे जे बाहेर थोडे टोकं आलेले आहेत हे असे जोडून घ्यायचे, म्हणजे चकली छान गोल गरगरीत दिसते. चकली थोडी छोट्या आकाराचीच मी इथे तयार केलेली आहे, कारण चकली तेलात गेल्यानंतर अजूनच तिप्पट चौपट फुलते. त्यामुळे छोट्या छोट्या आकारामध्ये ही चकली तयार करून घ्यायची आहे. चकली 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घ्यायची. उन्हामध्ये वाळवून घेतल्यामुळे 2 वर्षापर्यंतही ही चकली खराब होत नाही. हवाबंद डब्यामध्येही तुम्ही स्टोअर करू शकता. आता चकली तुम्हाला तळून सुद्धा दाखवते. हे बघा किती छान अशी मस्त पांढरी शुभ्र आणि अशी हलकी फुलकी ही चकली तयार झालेली आहे. तर चकली बनवत असताना यामध्ये कळकळीत गरम पाणी घालायचं आहे. साबुदाणा एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचा आहे. त्याच भांड्याने मोजून 1.5 भांडं पाणी घालायचं आहे. मीठ नक्की घालायचं आहे आणि ठेचणीने व्यवस्थित हा साबुदाणा ठेचून घ्यायचा आहे. अगदी मस्त अशी पोकळ हलकी फुलकी फ्लेवरफुल चकली, आणि तुम्ही पाहू शकता किती आतपर्यंत पोकळ अशी ही खमंग खुसखुशीत चकली तयार झालेली आहे. आवाजसुद्धा तुम्ही इथे चकलीचा ऐकू शकता. तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.